नमस्कार मित्रांनो, बघता आपण बघायलाच पाहिजे घरच्यांना तुमच्यासाठी एपिसोड 23चं जे कालचे झालं त्याच्यावर बोलणार आहे. तर काल असं झालं की इरिना वैभवला समजून सांगत होती की काय म्हणजे तुझा गेम कसा आहे व्हायला आहे आणि एक्झॅक्ट काय काय व्हायला त्याच्यावर पॉईंट ऑफ व्ह्यू देत होती की तुला तुझा गेम तुम्ही चांगला खेळायला पाहिजे. वैभवला समजली ती गोष्ट. नंतर अंकिता त्याला अभिजित सावंतला एक्सप्लेन करत होती की जी गोष्ट जी ते बोललं ते जेव्हा खेळची टीम आली तेव्हा त्यांनी जे वक्तव्य केलं ते खिलाडी निकीला दिलं त्याच्यावर सगळ्यांना थोडा राग होता म्हणून. नंतर वैभव जे गद्दारी केली त्याच्यावर त्याला असं वाटलं की चुकीचं केलं टास्कमध्ये. तर तो आरबाजला असं म्हणत होता की याच्या पुढे तो कोणत्याही टीममध्ये असो मी कोणत्या दुसऱ्या टीममध्ये असो मी त्या टीमसाठी लॉयल राहणार आहे. आणि इकडे घनश्यामची गोष्ट तिकडे निघाली की धनंजय निखिल असं सांगत होते की जेव्हा योगिता जात होती तेव्हा मला माय भाऊ कोण देतील आणि माझी तूच आहे एक बहीण असे म्हटले घनश्यामने. तर ती क्लिप काही भेटली नाही, पण जशी भेटेल मी पहिले माझ्या शॉर्ट व्हिडिओवर टाकल. नंतर घनश्याम आणि निकीचे वाद झाले. म्हणजे तिला हे जे स्टेटमेंट केलं त्याने योगितासमोर तर ते आवडलं नाही म्हणून. आणि झालंच भांडण त्या दिवशी झालं की त्यासोबत थोडा वाद झाला घनश्याम दरवडे आणि निकीमध्ये. नंतर अर्थात मी असं म्हणलं की अभिजित माझ्या डोक्यात गेले. कारण जेव्हा सकाळ झाली होती तेव्हा अरबाज त्यांना उठवायला गेला. तर अभिजित म्हणले हो उठतो मी. तर त्याला असे म्हणू लागले अभिजित की मॉनिटर नाही आहेस तू कॅप्टन आहे. त्याच्यावर असं भाष्य केलं जे बरोबर होतं. तर ची तारीफ केली की तुम्ही खूप छान दिसता आणि थोडंसं मजाक मस्ती केली. घनश्याम सोबत पण मजाक केली. नंतर बीबीकरांचे घराचे भवितव्य ठरवलं आणि ती तुम्हाला कमवावी लागेल. ती कशी कमवायची आहे ती मी सांगतो, पण त्याच्या आधी त्यांनी एक गोष्ट सांगितली. ती गोष्ट मी तुम्हाला शॉर्टमध्ये टाकलच, पण असं आहे की सत्य आणि असत्याची गोष्ट होते. तर कार्य चालू झालं. सत्याचा पंचनामा कार्य सुरू झालं. दोन टीम आहे. टीम ए जी आहे निकी, घनश्याम, जान्हवी, वैभव आणि सूरज आणि इरिना हे ए टीमचे. तर बी टीमचे अंकिता, अभिजित, धनंजय, पंढरीनाथ, आर्या आणि वर्षा. याच्यात संचालक म्हणून अरबाज असणार आहे कारण तो यावेळेसचा कॅप्टन आहे म्हणून. पंचनामा खोलीमध्ये दोन टीमचे एक सदस्य जाणार आहे. त्यांना एक विधान सांगितले जाणार आहे.
त्या सदस्यांनी ते विधान खरे आहेत की खोटे असे सांगायचे आहेत आणि परंतु त्याच वेळेस विरोधी टीमने ठरवायचे आहे की पंचनामा खोलीत जे सदस्यांनी खरे बोलले आहेत बोलले की खोटं बोलले तर यांना आपापसात चर्चा करून सांगायचे होते आणि सहमत असेल तर हिरवा बजर वाजवायचा आणि सहमत नसेल तर लाल बजर वाजवायचा आणि विरोधी टीम ज्या टीमचे सदस्यांनी सहमत आहेत जर वाजवला तर त्या सदस्यांना 20,000 BB करन्सी भेटणार आहे आणि ज्यांनी सहमत नसेल तर त्या सदस्यांना रिकाम्या हाताने यावे लागेल कारण त्या ज्यांनी ते उत्तर दिलं आहे त्या उत्तराशी जर सहमत नसेल तर त्यांना जर तुम्हाला मी पुढे सांगलं तर त्या घरात BB करन्सीमध्ये ठरवणार आहे तर आपले भवितव्य हेच आपले BB करन्सी ठरवणार आपले भवितव्य. पंचनामात पहिली सदस्य गेली आर्या जाधव. तिला विधान असे दिले होते की आपल्या मते आपल्याला ग्रुपमध्ये आपल्यालाच बिग बॉसचा खेळ समजतो तर तिने सत्य म्हणलं होतं समजतो पण टीम बी बाहेर असं म्हणलं की नाही समजत तर टीम एने सहमत नाही असं म्हणजे लाल बजर दाबला आणि आर्याला तिथून 0 BB करन्सी भेटलेली आहे. तर हे तुम्हाला खरंच वाटते का की आर्याला बिग बॉसचा खेळ समजतो? काय वाटते तुम्हाला काय वाटते सांगा, नक्की सांगा. नंतर दुसऱ्यांदा त्याला घनश्यामला बोलवले. त्याचे विधान असे होते की आपण दोन्ही टीमला खुश ठेवण्यासाठी दुटप्पी भूमिका घेतात. तर त्याच्यावर घनश्याम ते म्हणले होते खरे आणि याच जेव्हा खरे तो म्हणला नंतर बाहेर टीम एमधल्या निकी, जान्हवी आणि वैभवचे टीम बीशी वाद झाले. पंढरीनाथ, धनंजय आणि यांच्यासोबत थोडे वादवाद झाले. अंकिता, आर्यासोबत थोडे वाद झाले. तर पूर्ण वाद संपला आणि नंतर मग टीम बीला सांगितलं की तुम्ही एक निर्णय घ्या. तर त्यांनी त्यांच्या त्या विधानाशी सहमत नाही. लाल बजर दाबला आणि घनश्यामला पण 0 BB करन्सी भेटली आहे. तर आता आजच्या एपिसोडमध्ये दाखवणार अजून कोण सदस्य या खोलीत येतात आणि ते सांगतात. तर बघूया नक्की कोण येते आणि कोणाशी सहमत होईल, कोणाशी न सहमत होईल, कोणाला जास्त पैसे भेटत BB करन्सी बघूया. आणि माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज. थँक्यू.